विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागामध्ये 23 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता आहे। मुंबईमधील कमाल तापमानामध्ये घट होणार आहे। शनिवारपासून 2 ते 3 दिवस आता मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची देखील शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। कांदा, गहूसह अन्य पिकांना देखील फटका बसण्याची भीती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये आधुनिक कृषी प्रकल्पांना भेटी। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आयोजित युरोप शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये 52 शेतकऱ्यांसह 2 कृषी अधिकारीही सहभागी। जळगावच्या चाळीसगाव बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली त्यामुळे कांद्याचे दर 900 रुपयांपर्यंत घसरले। गेल्या आठवड्यात सुमारे 4000 क्विंटल कांद्याची आवक। कोल्हापूरमधील कूर कालवा फुटला त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। बिसरेवाडी या ठिकाणी कालवा फुटला, परिसरातील शेतात पाणी तुंबलं। अस्तरीकरणावरती 17 कोटी रुपये खर्च करून देखील कालवा फुटला। अमरावती महापालिकेतील अधिकाऱ्यांवरती शासकीय वाहनाच्या गैरवापराचा आरोप। महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामांसाठी वापरल्याचा व्हिडिओ समोर। मुख्य आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्या पत्नी आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गाडी वापरल्याचा आरोप। जालना जिल्ह्यामध्ये निधीअभावी जलजीवन मिशन योजनेची अनेक कामं रखडली। 423 पाणी पुरवठा योजना अद्यापही अपूर्ण असल्याची बाब समोर। तोरणमाळ या ठिकाणी 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात। पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा प्रयत्न। महोत्सव आता दरवर्षी भरवला जाणार। जिल्हाधिकारी डॉक्टर मुईताली सेठी यांची माहिती। कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग। मुलगा शाळेत पोहोचल्यावरती आणि शाळा सुटल्यावरती शिक्षकांकडून स्कॅनिंग, पालकांना जातो मेसेज। लातूरमध्ये संतांच्या पादुका पूजन सोहळ्याचं आयोजन। शहरातल्या मुख्य रस्त्यावरती संत पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार। किशोर महाराज शिवणीकर यांच्या माध्यमातून पालखी सोहळा। बळीराजा पाणंद रस्ते योजनेची देवळी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न। आमदार राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत। लातूरमध्ये हेलिकॉप्टरने संतांच्या पादुकांचं आगमन तर हजारो भाविकांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका पालखी सोहळ्याला सुरुवात। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। गाडीतून खाली उतरत सुजय विखे यांनी आता वाहतूक सुरळीत केली। नगर मनमाड मार्गावरती असलेल्या रस्त्यावरती सातत्यानं वाहतूक कोंडी। राहुरी ते शनी शिंगणापूर फाट्यादरम्यान वाहतूक कोंडी पाहून विखे रस्त्यावरती थेट उतरले। छत्रपती संभाजीनगरमधल्या ठाकरे सेनेच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्यांकडून उद्धव ठाकरेंची भेट। उद्धव ठाकरेंनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तंतुवाद्य कला जोपासण्यासाठी क्लस्टरला निधी, जागा आणि सुविधा देण्याची मंत्रिमंडळात लवकरच निर्णय घेऊ। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचं हे वक्तव्य। तंतुवाद्यांचं माहेरघर असणाऱ्या मिरजेतील सातार मिकार या व्यावसायिकांची शेलारांकडून भेट। धर्मांतरासाठी आता राज्य शासनाची परवानगीही असायलाच हवी। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांचं वक्तव्य। शासनाला माहिती करूनच धर्मांतर झालं पाहिजे, कठोर कायदा करणं आवश्यक, अनिल बोंडे यांचं हे विधान। सोलापुरातील जेऊरमध्ये आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली। करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक हंगामात अखंडित वीज मिळण्याच्या आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। नागपूरमध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू असताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून परीक्षा केंद्रावर पाहणी। संताजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पंकज भोयर यांनी केली पाहणी। वर्ध्याच्या सिंधी रेल्वे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी 1000च्या वर नागरिकांनी लिहिले रक्ताने पत्र। खासदार अमर काळे यांनी देखील आंदोलन स्थळीयत रक्तानं पत्र लिहिलं। सर्व पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार अशी देखील माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत बॅनर काढताना महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू। अनधिकृत बॅनर विरोधातील कारवाईवेळी कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। दोषींवर कठोर कारवाईची मागणी। महापौरांकडून घटनेची घेण्यात आली दखल। नंदुरबारच्या वडफळे आणि पिंपळकुंट या ठिकाणी आता 17 नर्सरींचं स्थलांतर बेकायदेशीर। शिवसेनेचे तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांचा आरोप। 2 कोटी 10 लाखात 17 नर्सरी उभारण्यात येत होत्या, पण ऐन वेळेस त्याचं स्थलांतर करत असल्यानं आदिवासींवरती अन्याय होत असल्याचा आरोप। शहादा शहरातील 165 ग्राहकांचा वीज पुरवठा 2 महिन्यांचे बिल थकल्यानं खंडित। वीज बिल न भरल्यानं आता वीज आपोआप होणार बंद। ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याचं आवाहन। पुण्यात 1 लाख पुणेकर वाहतूक पोलिसांच्या मदतीला। पुणे पोलिसांनी तयार केलेल्या पीटीपी ॲपवरती एका दिवसात 2400 तक्रारी दाखल, तर 1 लाख नागरिकांनी हे ॲप डाउनलोड केल्याची माहिती। चंद्रपूर शहरात महाकाली मंदिर ते इंजिनिअरिंग कॉलेज मार्गाची दुरावस्था। महापालिका प्रशासनाकडे तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून रुग्णालयामध्ये जाऊन कारवाईमध्ये 6 सिलेंडर जप्त। अकोल्यामध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी 1000 जणांवरती गुन्हे। नायब तहसीलदारांनी चौकशी होणार, तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये 365 जण आरोपी। अहिलानगरच्या धांदरफळ खुर्द या ग्रामसभेमध्ये तरुणाला मारहाण। बाजार समिती संचालकांकडून क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण, तर घरी पाणी येत नाही हा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित केल्याच्या रागात ही मारहाण। बाजार समितीच्या संचालकांविरोधात अदखलपात्र गुन्हा देखील।
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्याच्या कथित अपहरण प्रकरणात नवी वळण. प्राथमिक चौकशीत अपहरण झाल्याचं कोणताही ठोस पुरावे आढळून आलेले नाही. प्रकरणामध्ये तथ्य नाही असा देखील पोलिसांचा दावा. बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर नितेश वाजपेयी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर. वाजपेयी यांचा मुक्काम 22 तारखेपर्यंत पोलिसांच्या कोठडीत असेल. पोलिसांकडून आणखी 2 आरोपींना अटक. वाहतूक चालन नावाखाली आता सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरला 68,000 फसवलं. वाहतूक दंड प्रलंबित असल्याचा मेसेज करत लिंक पाठवली. लिंकवरती क्लिक केलं. त्यानंतर आता डेबिट कार्डची माहिती घेत 68,000 रुपये खात्याच्या पत्नीवरील आरोप आणि दखल केलेले गुन्हे हे खोटे. बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पतीचा हा दावा. माझ्या घरात इंजेक्शन वगैरे काही नव्हतं. पती संजय वर्मा यांचे हे स्पष्टीकरण. भंडाऱ्याच्या पोरा या ठिकाणी स्थानिकांवरती मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 5 जण जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक. जखमींवरती भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार. नाशिकमधील सारूच्या जंगलामध्ये आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली. मृत मुलगी बुलढाण्याची आहे असं तपासात समोर आलं. प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं प्रेयसीची हत्या केल्याचं तपासात समोर. प्रेयसीची हत्या करून मृतदेह सारूच्या जंगलात टाकला. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडल्या. 12 महिलांची मंगळसूत्र आणि 3 तरुणांच्या साखळ्या चोरीला गेल्या. क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.